हीच गोष्ट माझ्या भावानं मला सांगायला लावली होती इंद्रजितानं. आत्ता ती गोष्ट तुला मी सांगते. हां, हे बघ, आमच्या की नाही एक अशी घटना घडली होती आमच्या बापाच्या वावरामध्ये. भूताची गोष्ट सांगायली बरं मी तुला, तू लक्ष देऊन ऐक. त्या वावरामध्ये की नाही एक मोठं वावर म्हणून शेनी, पहिलं आम्ही त्याला मोठं वावर म्हणत होतो. 12 एकराचं ठिकं होतं. ते माझ्या बापानं विकत घेतलेलं होतं. विकत घेतलं होतं, मात्र तिथं काय करायचं पाय, शेळ्या, मेंढ्या, गाई आलं की बसवायचं. एका असं काय झालं पाय, एकदा अशा उन्हाळ्यामध्ये लम्हानी आली ढोरं घेऊन शेणी, आणि ते लम्हानी माझ्या बापानं बसविली. ते लम्हानी बसविल्यावर काय झालं, 7-8 दिवसाला तिथे एक बाई बाळातीन झाली. तिला पोरगं झालं. असं करीत ती 7-8 दिवस पाहिजे ती बाळातीन आणि ते लेकरू राहिलं. 7-8 दिवसाला बापा काय झालं की निसर्गाची गती काय नाही की ती बाळातीने मेली, ते लेकरू मेलं. असं झाल्यावर मग आता ते मेल्यावर मग आता हे लोक कसे अंतविधी दुसऱ्याच्या वावरात करू देतील. त्यानं यायच्याच वावरात अंतविधी केली याच्या वावरात. नाईलाजानं तिचा इधी मार्ग करोस्तोवर 10 दिवस ते तिथं राहिली. 10 दिवस तिथं राहिल्यावर मग 10 दिवसाला मग ती गेली उठून शेणी. ते उठून गेल्यावर ती बसली तिथं भूत होऊन शेणी. आणि पहिले भूत म्हणजे होणार म्हणजे ते नक्की भूत होतच होते. असं करता बापा ते हे होय ते होय. मग कोणाला जाणवायचंच, कोणाला काहीच व्हायचं. ती पाण्याला गेलेली तिकडे एक मोठ्या वरातून शेणी एक मळा होता. त्या मळ्यावर विहीर होती. तिथे त्या विहिरीवर तिनं पाण्याला जायचं. आणि निसर्गाची करणी बापा दिसायच्या, एका एक 2 घागरी ठेवून पाणी आणत होती म्हणून. आणि त्या लेकराचं नाव भाळेसर होतं. ते जरासं पुढे जायची म्हणायची, भाळेसर ये म्हणायची इकडं, भाळेसर ये इकडं. असं करीत मग काय झालं पाय, बरेच दिवस झाले. कोणाला असं कानावर जाऊ लागलं, कोणाच्या नाही कोणाच्या. तर मग त्याईनं काय करायचं, घरच्या माणसाला काहीतरी जाणवलं. घरच्याला जाणवल्यावर याईनं काय करायचं, गव्हाच्या खड्यावर धपाटे करायचे. कापूस वेचायला गेलं धपाटे करायचे. काहाला बी ते तळण केल्याशिवाय 5 चिपटे आधी करून शिपायचे. सगळ्यांना करायचं, खायचं, आणि मग ते घरला माल आणायचा. असं करीत बरेच दिवस झाले. बरेच दिवस झाल्यावर मग काय झालं पहा, सगळी एका जागीच होती. तेव्हा काय व्हायला निघाली नव्हती, काही नव्हती. आपला हे लक्ष्मण अण्णा मोठा भाऊ कापूस वेचायला गेला. तिथं मग ते यानं त्या मानभाईचा मठ होता, त्यानं सांगितलेली गीता शिकलेली 18 आध्या गीता तिथं ते 15वा आध्या म्हणायला. मग याला कोणता एक शब्द पाठ झालेला, एक शब्द कोणता अर्धावट झालेला. असं करत ते सगळं काहाचं पाठ आलं इथून तिथून शेणी. मुखपाठ केलेलं ते आपल्याला शिक्षण असल्यावर वाचून मुखपाठ केलेलं चांगलं येते. मग यानं ते असं तसं करून शेणी ते 18वा अध्याय म्हणला, 15वा अध्याय म्हणला. असा तसा म्हणला. काही हे झालं, काही धपाटे केले, खाल्ले. संध्याकाळी 2-4 माणसाचा कापूस वेचलेला होता. त्या बाया घरचे घरी, मोठी माय होती, मंजूबाई होती, माझ्या 2 चुलत्या आणि माय. आणि हे एक याच्या संग वेचायला, बाया संग कापूस वेचायला. दोघीचा कापूस बांधला. दोघीचा कापूस बांधल्यावर मग म्हणला, अरे नको बांधू रे. माय म्हणायची नको बांधू लक्ष्मण. पहिलं त्याचं नाव बाबूशा होतं. बांधू नको बाबूशा. मग हे काहाचं ऐकते. यानं बांधलं 2चं गठुडं घेतलं डोसक्यावर आणि निघाला सगळेच्या पुढे. आणि मग सगळे लोक तिथं पूल होता, त्या पुलाहून आली कॅनलच्या,
आणि यानं पलीकड्या कडीला एक पाय ना अलीकडे एक कडीला पाय. उडी हाणली सगळ्याच्या पुढे आला. मोठ्या माईनं पाहिलं. मोठी माय म्हणते माय रखमे पंची आपल्या घरला आली ग म्हणली आज. आज नक्की म्हणली पंची घरला आली. आता काय करावं माय म्हणली, आता काय करावं म्हणली, काहीच करायचं नाही. असं करीत करीत काय झालं पहा, संध्याकाळी तिथं त्या मानबाचा मठ होता पाहिजे गजराई म्हणून शेनी. त्या गजराईच्या मठाला की नाही कोणाचंही दुखू लागलं की याचं आरतीला उभं राहायचं. कोणाचंही दुखू लागलं की याचं आरतीला उभं राहायचं. ज्या त्या बाईनं झुलायचं नाचायचं झुलायचं नाचायचं. आता मग याला कोणतं भूतच लागले, याला कोणी काहीच लागले, याला हेच लागले, याला तेच लागले, काही बी म्हणायचं. आणि असं म्हणून शेनी काय करायचं, त्या बाईनं झुलायचं. आणि मग आपला त्या दिवशी त्या लक्ष्मीनारायणाने घेतली आरती. आरती घेतली की मग तर निस्ता नाचायच लागला तिथं. सगळ्या माईला आजीला आमच्या खाना खुना, तू काश्या येचू लागलीस, 2-4 काश्या राहिलेल्या पुन्हा घेतल्यास, तिथं आणून टाकल्यास. बापा बापा आमची आजी तर लागली थरथर थरथर थर कापायला. काय झालं माय म्हणे, आता म्हणे नक्की आता याला नेतीच, नक्की आता याला नेतीच. असं करीत 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 काय झालं, मग याईनं ठुला पहा त्या मग देवापाशी त्याच्या इडा 1.25 महिन्याचा ठुता. तर 1.25 महिन्याचा इडा ठुला. आणि 1.25 महिन्याला ती निघून गेली, ती आपल्या आपल्या त्या जाग्यावर. आणि मग अशा उन्हाळ्याच्या काय करायच्या, बाया गौऱ्या याचायच्या. ढोरं सुटले की उन्हाळ्यामध्ये सुगी झाली की ढोरं मोकळे सोडून द्यायची. घेतले कमराला हे टोपले की निघाले बाया गौऱ्या याचायला. गौऱ्या याचायच्या आणि दुसरीकडे वावरायतल्या गौऱ्या याचायच्या आणि बडीच्या झाडाखाली आणून टाकायच्या. पलीकडून एक वारकाचं होतं, इकडून शामरावाचं होतं, अलीकडून सौंदरामाईचं होतं. आणि त्या गौऱ्या याचायच्या आणि त्याने त्या बडीच्या झाडाखाली आणून टाकायच्या आणि ही बडीवर बसलेली राहायची. त्यानं गौऱ्या येचून टाकल्या आणि डब्बल गौऱ्या भरायला आल्या की त्याला म्हणायची गौरीलाच हात लावून पहा गं तुमची काय करते ते, गौरीलाच हात लावून पहा गं तुमची काय करते ते. बायाने इकडं तिकडं बघायचं तर ती वरी लमानीन बसलेली. त्याने हत्या गौऱ्या त्या टाकून द्यायच्या आणि याचं. असं करीत 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 बरेच दिवस झाले. मग सांगायचं त्यानं घरी येऊन शेनी असं घडायले. नारायण बाबा कोण म्हणायचं आबाजी, कोण म्हणायचं बाबाजी. बाबाला सांगायचं. आता बाबा म्हणले बाबा हाय ते हे म्हणले आता ती कुठं जाणार आहे. मग काय झालं पहा, एकदा असाच कापूस त्याचा येचायला आला. कापूस येचायला आला तर त्याच्या वावरामध्ये भीती नव्हती. हे दुसरे जात होते, येडे घालीत होते, पाहत होते. मग आता यायनं जायचं नाही, येडा घालायचा नाही, बघायचं नाही, काहीच नाही. यायला माहीत होतं की आमच्या इथलं कोणी नेत नाही. मग असं करीत 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 बरेच दिवस झाले. एकदा काय झालं पहा, त्या गंगेच्या डाकू गंग्याचं नाव करायचं आणि त्याच्या नावाखाली दुसरेच धंदे यायनं सुरू केले होते. धंदे कोण ढोरच मोकळे सोडून द्यायचे, कोण भुटे भुंगारे असे जायचं, कोण कापसच येचून आणायचे, कोण मुगच वरपून आणायचे, कोण काही करायचं. असं करीत 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 की नाही 2-4 गेले पहा. त्याच्याच घरचे एक नाग्या, एक कोंड्या आणि एक राम्या नव्हता बापा, नाग्या कोंड्या आणि असेच अजून कोणीतरी 2 होते पहा. 4 मिळून शेनी गेली. 4 मस्त कापूस येचला. किती त्याला येचून येचून ते अंधारामध्ये चांदण्याचा किती काला येणार येचला असेल. जास्तीत जास्त त्यानं 10-10 किलो येचला असेल. नाही पहिल्या पासऱ्या होत्या. येचला कापूस गठुडे बांधले. अरे म्हणले आता तांबट फुटायले म्हणले चला आपण हे करू तर जाऊ तर घरला. बहानला कापूस आणि निघाले गठुडे घेऊन. इथून तितके चालले त्या धुऱ्या परत पुन्हा परतून आली तर तिथं धुऱ्या पसरक चालले तर पुन्हा परतून आले तर तिथं. असं आत्ता त्यानं हिंडून 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 त्याची ती पहाटे गेली. दिवसही निघाला, सुरवे निघाला. आणि मोठ्या बाबानं काय करायचं, पहाटे 5ला आंघोळ करायची, 6ला जेवण करायचं आणि जेवण झालं की वावराला चक्कर घालायला जायचं. चक्कर घालायला गेली तर 2-4 मस्त गठुड्यावर बसले. तर गठुड्यावर बसल्यावर गेली बाबा इकडं तिकडं चक्कर घातली. म्हणले बाबा आपल्या वावरात म्हणले कुठं बसले. आले काय रे म्हणले,
काहून बसली इथं, कोणाचाही वावरातला कापूस वेचून आणलाय तुम्ही, माझ्या वावरात येऊन बसली म्हणली. म्हणले मालक, आम्ही म्हणले कापूस तुमच्याच वावरातला येचलाय म्हणली, मात्र म्हणली हे वावराच्या बाहेरच म्हणली, काय की बाबा आम्हाला दिसच न झाले म्हणली. आम्ही गठुडी घेऊन निघालो तर म्हणले धुऱ्यापासून चललो, धुऱ्यापासून गेलो की म्हणले अंधारच व्हायला आणि मागं ढकलायले. आता काय करावं म्हणली. आलोत म्हणले कटाळून कटाळून आम्ही बसलो तिथं, आणि हे गठुडी म्हणले आम्ही तुमच्या घरी नेऊन टाकीत होत, आता आम्हाला दिसू द्या म्हणले, काय करायचे ते करा. तितक्यामध्ये मोठे बाबा म्हणले मग गठुडी माझ्या घरीच नेऊन टाकायली की, हो म्हणले तुमच्याच घरी टाकतो. अरे म्हणले पंचे, बाया कोणी गोसनं झाले, आता याईनं कापूस वेचलाय आणि हे म्हणाले की तुमच्या घरी नेऊन टाकीतो. जाऊ दे म्हणले, मग आपल्या घरून टाकायले त्याला दिसू दे. यायला खटकून उजळण लागलं दिसायला. आता म्हणले मालक काहीच नाही म्हणले, आम्ही गठुडी तुमच्या घरला घेऊन येतो म्हणले, अलीकडे कडीला तुमचं घर आहे म्हणले, अलीकडे वाड्यातच टाकतो म्हणले ना आम्ही जात होतो. ते म्हणले काय हरकत नाही. आणली त्याईनं गठुडी, तिथं आणून टाकली आणि गेली ती त्याच्या घरला. असं करीत करीत काही योगानं काय झालं पहा, पुढे काही दिवसाला डाकू गंगेला मारलं. डाकू गंगेला मारल्यावर मग आमचे माझे 2 चुलते, बाप, एक आमचा मोठा भाऊ देवरा दादा होता पहा, त्याचं नाव होतं, गेला. त्याला नेलं त्याईनं बाप्पा त्या पोलीसवाल्यानं धरून. सगळ्याच्या खटखटीमध्ये काय करता, जगाबरोबर त्याला धरून नेलं. नेल्यावर मग आता तेव्हा निघाली होती पहा वाईले निघाली होती तेव्हा. मग यायचा विश्वनाथ दादा आणि मोठे बाबा, मोठे बाबा वाईली होते आणि विश्वनाथ दादा आणि मै बाबा दोघंजण एका जागी होते. मग त्याच्या कामावर होतं पहा एक सोयरा मामा म्हणून शेनी, ते लई दिवसात होता, आम्हाला कळायच्या आधीपासून होता ते सोयरा मामा. ते त्याच्याच घरी ते मेला. ते मेल्यावर त्याची बायको 4-5 वर्ष होती एकटी तिथं राहायची. यानं रोज चक्करला जायचं, त्याला वाटतं बापा मालक नाही काही नाही, आता काय आणि काय नाही कोणाला ठाव. यानं जायाचं जेवारी होती, जायाचं ना असाच येडा घालायचा. हिनं इकून येडा घालायला जायचं, त्यानं तिकून येडा घालून यायचं. तिला म्हणे वैर दत्ता, तुला किती बरे म्हणते, येऊ नको म्हणून शेनी, तू ह्या दत्तात्रयाचं नाव घेणार बाबा म्हणे, मी तू नाव दत्ता आहे म्हणून शेनी तुला म्हणायली दत्ता म्हणून शेनी, आणि सगळे तुला दत्ता दत्ता म्हणतात म्हणून मी ऐकते म्हणून तुला दत्ता म्हणायली. मग ते म्हणला पंचे मला काही नाही म्हणला, मालक नाही घरी काही नाही म्हणला, त्याच्यामुळं म्हणला ते माणसं जेलमध्ये गेली तर मला यावंच लागते घालायला येडा. ती म्हणली मी तुला सांगायली की म्हणली ये जाय आणि त्या मळ्यावर मुकट्यानं झोपी जाय. तरी मग याला दमच निघणं. 2-4 दिवसाला म्हणली होय रे, म्हणली तुला सांगितलेलं ऐकणं झालीस म्हणली, तू माझ्या सांगू झोंबी खेळतोस काय. ते म्हणलं हो. म्हणली ये मग. ते म्हणलं ये म्हणलं तू. तिनं असा येडा मारला, गर फिरली, इतका मोठा पसारा केला त्या लंगाऱ्याचा, आणि आली त्याच्या अंगावर अशी धावून शेनी, अशी अंगावर हात घेऊन आली की त्यानं घातला त्या लंग्या खालून शेनी हात तिच्या, आणि धरलं तिला. धरलं की चिर कली, सोड रे बापा म्हणली, सोड म्हणली. अरे बापा घोरपडतो यापेक्षा नरम असेल म्हणली, अशी तू हात रुतायलीत म्हणली माझ्या अंगाला. नको म्हणली, आजपासून म्हणली तू माझ्या वाटा येऊ नको, मी तुझ्या वाटा येत नाही, मात्र तुला सांगितलेलं ऐक म्हणली. आणि हे एवढी घटना जरी घडली तरी म्हणली पाहाय म्हणली तू कोणाला सांगशील तर, नाही तर म्हणली तू ह्या कोणाला सांगितलीस आणि कोणाला कळाली की म्हणली तुझी मुडकी इथंच मोडीची. ते म्हणला बापा पंचे मी कोणाला सांगत नाही म्हणला, हां माझ्या पोटातच ठेवतो, मात्र मी कोणाला सांगत नाही. काहीच म्हणलं नाही ते विचारानं. मग काय झालं पाहिजे, मोठ्या बाबाचा होता कापूस, त्याच्यामध्ये होते पाटी, आवाडगडी होतं पायाचं धनगराचं. त्यानं तूर कापली, तुरीची गाडी देव तूर वाळली. मग या मोठ्या माईनं ते हे तरी करावं की त्या घरून तरी चिपट्या करून द्यावं की. हिनं घरूनही चिपट्या करून दिल्या नाहीत आणि तिथंही केल्या नाहीत. याईनं काय केलं, या गड्यानं कापली वाळली, पेंढ्या बांधल्या आणि गाडीचा हेल लावला आणि त्या पलीकडे पुलावून गाडी आणली. त्याचा पलीकडं होता हे, त्याची वाटणी पलीकडे होती म्हणून शनी धानवर त्या पुलावून शनी गाडी आणली. जे गाडी वावराच्या नीट आली की आल्लात गाडी उचलली आणि भरल्या कॅनलमध्ये सोडून दिली. गडी बोंब लायले,
भोवताल जाणारे येणारे माणसं होते. त्याईनं पाहिलं. बापा म्हणले काय हो म्हणले याची म्हणले नारायणरावची गाडी बुडाली, नारायणरावची गाडी बुडाली. पहिले बाबाचंच नाव होतं, त्याच्यानं त्याचंच नाव घेत होते. इकून तिकून आले लोकांना, जोते कापले, बैल बाहेर काढले, गाडी ओढून काढली, गेली ती तूर दिली सोडून शेनी, गाडी ओढून काढली वरी. असं करता करता पुन्हा उजून शेनी सांगायली मोठ्या माईच्या सपनात येऊन शेनी, अगं म्हणली तुला वाटायले का गाडी उलथली, गाडी उलथली. म्हणली गाडी नाही उलथली. म्हणली गाडी म्हणली मह्या उचलून ठेवली. म्हणली ती कॅनलमध्ये. म्हणली तू या म्हणली भरलीस गाडीन घरला नाहीस. म्हणली तू ह्या काय धपाटे केली आहेस का, चिपटे केली आहेस का, शिपली आहे का, कोणाला खाऊ घातलं, काहीच नाही. म्हणली ती म्हणली मा म्हणली मला लक्ष नव्हतं की गण, मला तू ह्या आधीच सांगाव की. म्हणली तुला गाड्या भरून न्यायचं लक्ष राहिलं होतं काय. म्हणली मला जेव घालायचं लक्ष राहिलं नव्हतं काय. नाही रे ग, नाही ग म्हणली मला लक्षच राहिलं नव्हतं म्हणली तुला जेव घालायचं. म्हणली मग म्हणली जेव्हा मला तू आता उद्याच्याला चिपटे करून आणून टाकीशील, नाही तर म्हणली उद्या गाडी भरायला की उद्या ती गाडी सोडून देते. म्हणली हां. ती म्हणली नाही ग मग उद्या आमच्या मोठ्या चुलतीनं धपाटे तिथंच नेलं, तिथंच धपाटे केले, तिथंच शिपले, तिथंच खाऊ घातलं आणि मग ते घरला आणलं. लई दिवस बापा तिने लई खेबाळलं, लई खेबाळलं, लई खेबाळलं. मग आता काय करीत. आता हे तू म्हणशील बरं खोटं हे म्हणून शेनी, हां हे खोटं नाही, ही गोष्ट खरीच आहे. आणि मग त्यात आपल्या याच्यात सांगितलं होतं. आता पुढचं ते गाईचं काय सांगायचं त्यात सांगितलेलं ह्याच्यात. त्याचं काय नाव पडलं पहा. एक त्याच्या इथे गाय होती. ती गाय सांगितलं त्या लमानीनं सांगितलं होतं. ती जाया ती गेली, मग तिनं सांगितलं म्हणली ही म्हणली तुमच्या घरी गाय गाबणी आहे. ही गाय म्हणली लाल तांबडी होती पहा गाय. म्हणली ही गाय येईल म्हणली शुक्रवारी आणि हिला म्हणली घोरं होईल आणि 5 वाजता येईल म्हणली. आणि बरोबर म्हणली ते घोरं म्हणली हरणं होईल म्हणली, हरणासारखा कलर म्हणली त्याचा. आणि त्या गाईला म्हणली तुम्ही आणून शेनी त्या कोठ्यामध्ये म्हणली ते हे वासरू जन्म देऊ नका म्हणली. तुमच्या घरामध्ये देवघर म्हणली तिथं तिथं हे काय तिथं म्हणली या गाईला नेऊन बांधा म्हणली. आणि येली की तिच्या अंगावर पितांबर झाका म्हणली. पहिले लोक साड्याला पितांबर घेत होते. ते पितांबर माझ्या बापानं आधीच आणून ठेवला होता. आणि ज्या टायमाला सांगितलं त्या टायमाला बरोबर शुक्रवारी 5 वाजता गाय येली आणि तिला गोरं झालं हरण्या रंगाचं. आणि तिने सांगितलं त्या गायची म्हणली अशी खीळ फोडायची नाही, चीक काढू नका तुम्ही, खीळ म्हणली फोडायचीच नाही माणसानं, त्या वासरालाच पेऊ द्यायचं. ते वासरू म्हणली तुमच्या घरामध्ये परीस आणील. हां तर याईनं तसंच केलं. ते लहानाचं मोठं ते असा बैल होता ना, पाहता त्याचं भेव वाटत. इकडं तिकडं पळवला ना. माईच्या तिनं तडक नाही भाकर चारली ते तडक चुली पसरू याचं. आणि काहीच नाही भाकर चारली की ते सरकत मागं जात. मग असं फिरायला त्याला जागा नव्हती, ते फिरायचं नाही. मग त्यानं भाकर खाल्ल्याशिवाय तिथून सोडल्याशिवाय त्यातून आली. इकडं कासमाच्या पट्टीत जायला आले ते जनावरं की ते जाणारच नाही ते बैल तिथून शेण. अशी त्याची कथा होती. आणि बरोबर येली ते. आणि हे बघ आता त्याची पहिली पिढी गेली. माझ्या भावानं इतकी राख लावली तरी ते परीस कुठंच गेला नाही. ते त्याच्या लेकाच्या पायी ये बघ त्याच्या घरी आलाय. या दोघायचं तर यायचं तर चांगलंच आहे. यायचा तर पहिलाच यायचा परीस घरला आलेला गेला नाही. आता यायचा गेला तरी बी पुन्हा त्यानं जाऊच दिला नाही. बैल मथार होऊन ते मेलं. त्या बैलाची माती यानं शेतामध्ये केली. माझ्या भावानं मीठ घातलं. त्या भवळामध्ये मीठ घालतात, गुलाल मीठ, त्याला उपरणं पांघरणं, धोतर पांघरलं त्याला, उपरणं तरी काहाचं आले. आणि ही गोष्ट तू म्हणशील बरं खोटी आहे. खोटी नाही बरं अमरनाथ, ही गोष्ट खरी आहे. कोणी खरी म्हणो का खोटी म्हणो, मात्र ही गोष्ट खरी आहे.